तर मित्रांनो, आज होता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याचा कार्यक्रम. तर चला बघूया काय काय आहे. तर आजचा ब्लॉग यासाठी खास विशेष बघा. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झालेला होता. तिथं अशा पद्धतीने सुंदरशी स्क्रीन लावण्यात आलेली होती. स्टेज खूप चांगल्या पद्धतीनं निवडलेलं होतं, चांगलं केलेलं होतं. खरं तर अशा पद्धतीचं स्टेज हे पहिल्यांदाच केलं होतं. हे आहेत आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तेजस्विनी भनमाने मॅडम, या देखील आलेल्या होत्या. त्यांनी देखील अभिवादन केलं. त्याचबरोबर तिथं पुढं त्या मैदानावरती अतिशय सुंदर अशी रांगोळीचं काम केलेलं होतं. रांगोळी देखील खूप सुंदर पद्धतीनं तिथं काढली गेलेली होती. त्यानंतर स्टेजवर एक प्रकारचे मान्यवर त्यानंतर तिथे येत होते. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत होते. हे आहेत आमचे रमेश कोळेकर, युवा नेते. त्यांनी देखील पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर असे बरेच विविध प्रकारचे विविध क्षेत्रातले मान्यवर तिथे येत होते आणि ते चांगल्या पद्धतीचं अभिवादन करत होते. माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत, त्याबरोबर त्यांचे सर्व नगरसेवक वगैरे इथे आलेले होते. आणि मग हा संध्याकाळी मिरवणुकीचा सोहळा बघा किती जोरदार आहे. आणि या मिरवणुकीसाठी खास करून शिवसेनेच्या विद्याताई मोठे ह्या उपस्थित झालेल्या होत्या. त्यांच्यासोबत तेजस्विनी भनमाने, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख, आणि त्या देखील होत्या. मग यांनी या मिरवणुकी सोहळ्यास भेट देऊन सदिच्छा दिल्या. त्यानंतर अशा पद्धतीचा जोरदार मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. हे होतं पुढे ढोल वाजवून पुढं अशी पोरं तिथं नाचत होती. हलगीचा ताल धरलेला होता, ते पण बघा. संध्याकाळी रागले पण छोटे जण जाऊन अहिल्यादेवीच्या पुतळ्यास अभिवादन करून आले. आणि अशा पद्धतीनं जत शहरातील अहिल्यादेवीच्या जयंतीचा सोहळा हा संपन्न झाला. तर आपला हा आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. धन्यवाद.